वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रात जी सर्व दुःखे प्रतीत होतात त्याचे मूळ कारण कोण? लाल करो, एवढं लाल करा. आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे असे सिद्ध होते. या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाचा आत्यंतिक नाश कोणाच्याही उपायाने होणं शक्य नाही. काय बरोबर आहे? अज्ञानावरच देह आरंभलेला असतो, देहावरच इंद्रिय असतात, इंद्रियामध्येच विषयांचा संपर्क होतो, विषय अनुकूल प्रतिकूल असतात, ते सगळं अज्ञानानेच. ते अनुकूल प्रतिकूल झालं तर सुख आणि दुःख हे तुमच्यापर्यंत आत्म्यापर्यंत, आत्मा बुद्धीशी संपर्कित असतो म्हणून आत्म्यापर्यंत पोचतात. आत्म्याचं बुद्धीशी तादात्म्य झालं की आत्म्याला वाटतं की मला सुख झालं, मला दुःख झालं. हे सगळं कशामुळे? मूळ कारण कोण? अज्ञान. बरोबर आहे? त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखांचा आत्यंतिक नाश कोणाच्याही उपायाने होणे शक्य नाही. बरोबर आहे? त्या आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश कशाने होईल? लाल करा. त्या आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश यथार्थ आत्मज्ञानानेच होईल. व्यवहारात असा नियम आहे. काय नियम आहे? व्यवहारात असा नियम आहे. काय नियम आहे? जे भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. बरोबर आहे? लाल करा तेवढं. ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्याच अज्ञानाने निवृत्त होते. दृष्टांत: ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प तो दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. सर्प का भासतो? तर दोरीचं अज्ञान असतं म्हणून. बरोबर आहे? मग दोरीचं ज्ञान झालं प्रकाशामध्ये, सर्प गेला, निघून गेला. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प तो दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. बरोबर आहे? अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प तो दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतो, अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप अज्ञानाने, काय आत्माच्या स्वरूपाच्या अज्ञानाने आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे काय होतात? आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानानेच मूळ अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील. बरोबर आहे? आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःख कशामुळे होतात? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने होतात. मग काय होईल? म्हणून काय करावं लागेल? आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं मग मूळ अज्ञान निवृत्ती होईल ना. कारणाची निवृत्ती होईल. मग कार्य जे सुख दुःख आहे त्याची निवृत्ती झाली. कारणाची निवृत्ती झाली का कार्य निघूनच जातं. बरोबर आहे? कारण कारणाच्या आधारावर कार्य उभं असतं. बरोबर आहे? आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानाने मूल अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील आणि दुःख संबंध रहित नित्यानंद स्वरूप ब्रह्म कैसं? लाल करा. दुःख संबंध रहित नित्यानंद स्वरूप जे ब्रह्म त्याची काय होईल? प्राप्ती होईल. बरोबर आहे? काय आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे
यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानाने प्रथम का होईल? मूळ अज्ञानाची निवृत्ती होईल. त्याच्यावर काय? दुःखाची निवृत्ती होईल. म्हणून काय होईल? दुःख संबंध रहित नित्य आनंद स्वरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती होईल. प्राप्ती होईल म्हणजे त्याचं दर्शन होतं. पण दर्शन होणं म्हणजे काय पहिलं अदर्शन होतं का? नाही, तेही होतं पहिल्यांदाच. मग अज्ञानाने नाही असं वाटलं ना. पहिल्यांदा दोरी होती की नाही? होते. अंधारामुळे नाही अशी वाटली है ना. मग त्याच्यावर काय झालं? सर्पद्रूप दिसला. बरोबर आहे. मग लाईट आणली, टॉर्च आणली, बॅटरी आणली, दोरी दिसली, त्याच्यावर तर सर्प नष्ट झाला. आत्मस्वरूप अज्ञानामुळे आत्मा काय आहे, कसा आहे, कोण आहे हे न कळल्यामुळे काय झालं? त्याच्यावर दुःख उभी राहिलं. त्याच्या स्वरूपाचं ज्ञान उभं राहिल्यानंतर दुःख संपतं. माणूस कसा होतो? निर्दुःख, आनंदी. गाऊ नाचू विठो तुझा, जिकडे पाहावे तिकडे सर्व गोविंद, आनंद रे विठोबा झाला. बरोबर आहे. ही त्याची वृत्ती होते. अशा वृत्तीमध्येच तुकोबारायाने हा अभंग तयार केलेला आहे. बरोबर. दुःख संबंध रहित नित्यानंद स्वरूप जे ब्रह्म त्याची प्राप्त होईल. आता बघा, आत्माच ब्रह्मरूप आहे. बघा, आत्मा कधी म्हणायचं? त्याची उपाधी जर अज्ञान किंवा बुद्धी किंवा अंतःकरण असेल तर तेच ब्रह्म काय होतं? त्याचं नाव काय होतं? आत्मा. बरोबर आहे. ते जर त्याचं विशेषण होतं तर त्याचंच नाव होतं जीव. अख्खी माया जर त्याची उपाधी असेल, अख्खा माया विशिष्ट जर तो झाला तर त्याचंच नाव होतं ईश्वर. आणि कुठल्याही उपाधी नसेल तर त्याचं नाव होतं ब्रह्म. हे लक्षात आलं का? काय उपाधिरहित जे होईल त्याचं नाव काय? ब्रह्म. माया उपाधी विशिष्ट होईल त्याचं नाव काय? ईश्वर. खाली अंतःकरण उपहित असेल त्याचं नाव कूटस्थ, साक्षी. अंतःकरण अवच्छिन्न जो असेल, विशेषण बनेल, युक्त होईल, त्याचं नाव होतं जीव. बरोबर आहे. म्हणून आत्माच ब्रह्मरूप आहे. आत्मा म्हटलं अंतःकरण उपाधीमध्ये सापडलेलं आहे, त्याला आत्मा म्हणायचं. ती उपाधी गेली की ते मठाच्या भिंतीत सापडलेल्या आकाशाला काय म्हणायचं? मठाकाश. पण मठाची भिंत बाजूला काढली की ते महाकाशच राहतं ना. तीच गोष्ट आहे. असा वेदांतांचा सिद्धांत आहे. याची सिद्धी पुढे होणार आहे. काय सिद्धांत आहे? नाही, इथपासून आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याच्या ठिकाणी भासणारी सर्व दुःखे यथार्थ आत्मस्वरूप ज्ञानानेच मूल अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील आणि दुःख संबंध रहित नित्यानंद स्वरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती होईल. आत्माच ब्रह्मरूप आहे एवढं कोष्टक करा. हा काय आहे? वेदांताचा सिद्धांत आहे. लाल करा एवढ्या याला. आणि ह्याला काय लिहा? वेदांतांचा सिद्धांत आहे. याची सिद्धी पुढे होणार आहे. एकंदर विवेचनावरून काय निश्चित झालं? एकंदर विवेचनावरून हे निश्चित झाले की दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला कारण कोण आहे? बरोबर आहे. लाल करू. काय महत्वाचं आहे ना? दुःखाची निवृत्ती कशाने होईल? आत्म्याच्या ज्ञानाने. परमानंदाची प्राप्ती कशी होईल? ज्ञानाने. दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती यास कारण कोण? आत्मज्ञानच आहे. म्हणून काय जीवनाचं प्रयोजन काय? प्राप्त करणं. बरोबर आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे. पुन्हा लाल करा. जिज्ञासू कोणाला म्हणायचं? ज्याच उत्तम विवेक आहे
व त्याकरता जो साधनात प्रवृत्त आहे आणि मुक्तीची अपेक्षा आहे त्याला जिज्ञासू म्हणावा. झालं जिज्ञासू कोणाचं? मुक्त कोण? स्थूल सूक्ष्म कारण शरीराहून भिन्न. स्थूल शरीर हे सूक्ष्म शरीर म्हणजे पंचप्राण, एकादश इंद्रियां, मन, बुद्धी, ह्याला काय म्हणायचं? सूक्ष्म शरीर. आणि स्थूल शरीर कुठला? हा जो पंचभौतिक अन्नाचा पिंड. आणि कारण शरीर म्हणजे सुषुप्ती. कारण शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास असते तो मुक्त म्हणावा. काय म्हणावं? स्थूल सूक्ष्म आणि कार्य शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास असते त्याला काय म्हणायचं? त्याला मुक्त म्हणावा. या प्रकारे पुरुषाचे 4 प्रकार होतात. काय होतात? या प्रकारे पुरुषाचे 4 प्रकार होतात. त्यापैकी पामर आणि विषयी यांना जरी विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे तर ते विषयी सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाची ज्ञानाची कल्पनाच नाही. 2 गोष्टीच आहे. मुक्ताची गोष्ट झाली स्थूल सूक्ष्म कारण शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास होते तो मुक्त. आत्मा कसा आहे? स्थूल सूक्ष्म कारण शरीराहून भिन्न हा आत्मा. ह्या आत्मस्वरूप आत्मा कोण आहे? ब्रह्म आहे. अशा तऱ्हेने संशयरहित अपरोक्ष ज्ञान ज्याला होते त्याला मुक्त म्हणतात. मुक्त कोणाला म्हणतात? स्थूल सूक्ष्म कारण शरीराहून भिन्न जो आत्मा आहे त्या आत्म्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित अपरोक्ष ज्ञान ज्याच असते त्याला मुक्त म्हणायचं. या प्रकारे किती झाले? पुरुषांचे किती होते? 4 प्रकार होतात. बरोबर. इथून पॅराग्राफ बदलला. त्यापैकी पामर आणि विषयी. कोण? पामर आणि विषयी यांना विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे. विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे तरी ते विषयी सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची कल्पनाच नाही. परमसुख वेगळं आहे आणि त्या परमसुखाचं ज्ञान वेगळं आहे. हे लक्षात येतं का? परमसुख देखील अंतःकरणामध्ये होईल आणि परमसुखाचं ज्ञान देखील अंतःकरणामध्ये. दोघांचंही अधिकरण एकच आहे. बरोबर आहे. पण परमसुखाचाही अनुभव होतोय आणि हे परमसुख आहे. ह्या परमसुखाच्या ज्ञानाचाही अनुभव होतो. परमसुख आहे ते मधलं भोगायचं असतं पण त्याचं ज्ञान हे परमसुख आहे. मी जे भोगतोय हे परमसुख आहे. या रूपाने काय होईल त्याचं ज्ञान हे परमसुख आहे. बरोबर. घट आहे तो घट समोर असतो पण हा घट आहे हे त्याचं ज्ञान. लक्षात येत आहे? तरी ते विषय सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची कल्पनाच नाही. म्हणून परमसौख्य प्राप्तीची साधने कोण? एक सत्संग सत्शास्त्र श्रवण यामध्ये त्यांची प्रवृत्ती होतच नाही. काय ते कशामध्ये रमलेले आहेत? विषय सुखामध्ये रमलेले आहेत. त्याच्यामध्ये निमग्न आहे. त्याच्या पुढे त्यांना दुसरं काही दिसत नाहीत. मग संतांच्या जवळ जायची त्यांची वृत्ती कशी काय होणार? संतांच्या जवळ झाले नाही तर शास्त्र शिकण्याची तरी बुद्धी कशी काय होणार?
नाही होणार. किती लोक इथे येतात, जातात की नाही, निघून जातात की नाही, काय उपयोग आहे त्यांच्या जीवनाचं? नाही, शिकणार नसतील. इथे काय भार भोवण्यासाठी कशाला येणार? त्याचा काही उपयोग नाही. भार बनण्यासाठी येऊ नका, शिकण्यासाठी या. तुम्ही शिकतायत ना, काहीतरी फरक वाटतोय ना. सुरुवातीला ज्या वेळेला आले होते त्याच्यापेक्षा आता काहीतरी फरक आहे असं वाटतं की नाही? वाटतं ना. त्यांची शास्त्र श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही, कारण ते दुःख निवृत्ती करता औषधादी अन्य उपाय करण्यामध्ये प्रवृत्त असतात. बरोबर आहे. म्हणून पामर व विषयी हे या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. अधोरेखा करा. पामर आणि विषयी हे या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. मग 4 पैकी आता कोण राहिला? मुक्त. मग मुक्त तरी याचा अधिकारी आहे की नाही? का झालं? त्याला प्राप्त करायचं, प्राप्त केलं ना. जसे ज्यांचं काय झालेलं आहे, प्रस्थानत्रय पूर्ण झालेलं आहे, ते नवीन लोकांना सांगतील, घे रे बाबा तुम्हाला पुस्तकं कोणाला पाहिजे, माझं झालं सगळं. सांगतील की नाही? सांगतील. तसंच तसाच मुक्तही या ग्रंथाचा अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठण पाठनामध्ये प्रवृत्त झाला. काय? कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठण पाठामध्ये प्रवृत्त झाला तर तो ज्ञानी असल्यामुळे कृतकृत्य आहे. त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही. शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्याचे विधान करत नाही. कारण ज्याने प्राप्त करायचं ते प्राप्त झालं. मग त्याला काय सांगायचं? ह्या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, हे पाठ कर, ते पाठ कर. नाही, बरोबर झालं ना. तू महाराज बसा आता, कसं काय चाललेलं आहे, कुठे आहेत, काय करतायत, असंच होणार ना. बरोबरी झाले ना त्याची आता. हे 6 लोक बरोबर झाले ना. काय राहतापैकी राहिला कोण आहे? जिज्ञासू. कोण आहे राहतापैकी राहिला? कोण? जिज्ञासू. त्याच विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी असून. काय त्याला? काय ठिकाणी तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची तीव्र इच्छा आहे. त्याला काय? त्याच विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी आहे आणि परमसुखाचे काय आणि अत्यंत दुःख निवृत्ती, त्याला तीव्र इच्छा आहे. आणि ती ज्ञानापासून प्राप्त होणे शक्य नाही ना. बरोबर आहे. असाच सत्संगतीने त्यास उत्तम विवेक झालेला आहे. काय विवेक झालेला आहे? जिज्ञासूला काय? विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची तीव्र इच्छा आहे. ही इच्छा आहे आणि ही इच्छा ज्ञानावातून प्राप्त होणे शक्य नाही. असा उत्तम विवेक झालेला आहे. बरोबर आहे. कशाने? सत्संगतीने आहे ना. हे जी दुःख निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती होणार आहे ती ज्ञानावातून होणार नाही. हा निर्णय त्याचा झालेला आहे. कशाने? सत्संगतीने त्याच उत्तम विवेक झाला आहे आणि त्याची ज्ञानप्राप्ती करता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणे शक्य आहे. म्हणून या इथे जिज्ञासूच येईल. कोण येईल? ज्याला जिज्ञासा नाही तो येणार नाही. त्याची ज्ञानप्राप्ती करता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणे शक्य आहे. म्हणून फक्त जिज्ञासूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. बरोबर आहे. या प्रकारे अधिकाऱ्याची सिद्धी आहे म्हणून ग्रंथारंभ सफल आहे. काय झालेलं आहे? जगामध्ये 4 माणसं असतात. कोण? पामर, विषयी, जिज्ञासू. ह्याच्यापैकी 2 लोक संसारामध्ये निमग्न आहे. त्यांना काय? सुखप्राप्तीची जरी इच्छा असेल पण ज्ञानप्राप्तीची आणि त्याच्यासाठी कष्ट घेण्याची त्यांची इच्छा नसते. कारण त्यांचं सगळं मन हे संसारामध्ये अडकलेलं असतं. बरोबर आहे.
आता मग मुक्त राहिला, मुक्ताला काय नाही, सवय झाली म्हणून कधीतरी शास्त्रात बसेल, कोणातरी शिकवेल, पण त्याला कुठलंही कर्तव्य राहिलेलं नाही, बरोबर, त्याला कुठलंही बंधन नाही, त्याला हे कर ते कर असं काही सांगता येणार नाही, कारण तो मुक्त झालेला आहे, बरोबर आहे. राहता राहिला कोण? त्याला जिज्ञा, त्याच्यामध्ये विषयामध्ये सुख नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर सुख पाहिजे असेल तर भगवंताचं ज्ञान तुला झालं पाहिजे, हे सत्संगतीने त्याला कळलेलं आहे, म्हणून त्याला त्या मुक्ततेची त्याला इच्छा आहे, मुमुक्षु आहे तो, त्याच्यासाठी साधन करायलाही तयार आहे. त्याला काय म्हटलं? जिज्ञासू. म्हणून जिज्ञासू हा काय अधिकारी आहे, म्हणून ग्रंथ सफल आहे. एक माणूस मिळाला ना तरी जसं पठण पाठन सुरू होतं, खरा माणूस पाहिजे, मात्र मधूनच उठणारा, मधूनच जाणारा काय उपयोगाचा. म्हणून फक्त जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकार आहे. काय? फक्त जिज्ञासूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. या प्रकारे अधिकाऱ्याची सिद्धी आहे, म्हणून ग्रंथारंभ सफल आहे. आता जीव ब्रह्म ऐक्य हा जो ग्रंथाचा विषय म्हणून पहिल्या तरंगात सांगितला आहे, त्यासंबंधी पूर्व पक्षाचे म्हणणे प्रथम सांगतो आणि नंतर सिद्धांत पक्ष सांगू. याला उद्या करूया का?